त्रिभाषा धोरणाविरोधात 5 जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत. मात्र मोर्चापूर्वीच मनसे आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये मनोमिलन होत असल्याचं दिसून आलंय. या दोन्ही पक्षांचे नेते गाठीभेटी घेऊ लागलेत, तर मोर्चासाठी मनसेनं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. विरोधकांच्या पोस्टरवर दादांचा फोटो. त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांची खेळी. अजितदादांच्या आडून सरकारवर निशाणा. हिंदू आहोत हिंदी नाही, हिंदू आहोत हिंदी नाही. येत्या 5 जुलैला त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांनी मोर्चा आयोजित केला. हिंदू आहोत हिंदी नाही. त्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी सुरू झाली आहे. मनसेनं मुंबईत लावलेले पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण या पोस्टरवर चक्क अजितदादांचा फोटो झळकलाय. त्यामागचं कारण म्हणजे त्रिभाषा धोरणाविषयी अजित पवारांनीही जाहीर नापसंती व्यक्त केली होती. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. लहान मुलांवर 3 भाषांचं ओझं लादण्यास अजित पवारांनी विरोध केला होता आणि तोच मुद्दा पुढे करत मनसेनं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत असताना असं देखील वक्तव्य केलं होतं की इयत्ता 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषाच शिकावी. इतर कोणतीही भाषे शिकू नये व कोणत्याही भाषेला विरोध नाही, परंतु लहान वयात मुलांवर 3 भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही, असं जे आहे ते वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. येत्या काळात अजित पवार नक्की या संदर्भात नक्की कुठली भूमिका ठामपणे मांडतात किंवा नक्की काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधातल्या मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी मनसेनं अभियान सुरू केलंय. शनिवारी मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून मनसैनिकांनी मोर्चाविषयीची पत्रकं वाटली. ज्या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे, मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत. कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं, जेणेकरून एक सरकारवर दबाव निर्माण होईल, जेणेकरून मराठी भाषा ही आपली जगली पाहिजे आणि जी लहान मुलांना सक्ती केलेली जाते ती सक्ती झाली नाही पाहिजे. दरम्यान राज्यात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून ठासून सांगितलं जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. नाही आहेत ना, त्याला काय म्हणून काय झालं, त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात, एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे, राजकीयच आहे ना. त्रिभाषा धोरणाविरोधातल्या या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. मराठी माणसाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा मोर्चा विराट व्हावा यासाठी आत्तापासून मनसेनं कंबर कसायला सुरुवात केली आहे आणि यासाठी मनसेनं अजित पवार यांना पुढे करून आपलं इप्सित साधण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्रिभाषा धोरणाबाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवारांनी म्हटले. तर उद्या त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष लागलं. सक्ती त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून
त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा. त्याच्यामध्ये चालतंय. आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियम त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना. यानंतर बघूयात इतरही बातम्या. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आदित्य ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सांगत पुढील घडामोडीच स्पष्ट केल्यात. वाटपीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं. लोकांना काय महत्वाचं आहे, मला वाटतं हेच आम्हाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे, तीच आम्ही पाळू. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यात आगामी काळात राजकारणात कोणती नवी समीकरणं जुळून येणार आहेत हे स्पष्ट झालंय. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या नेत्यांनी सध्याच्या राजकारणावरती प्रतिक्रिया देत असतानाच भविष्यात राज्याची प्रगती कशी होईल हेही सविस्तराने सांगितलं. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरेंना न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी एकत्र येण्याबाबत थेटच प्रश्न विचारला. मुंबई निगोशिएबल नाही असं तुम्ही म्हणताय. येत्या 5 तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः 2 भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली सुरू सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील. आणि सगळे मुंबई प्रेमी पण, ज्यांना ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील. बघा, आता 2 मोठ्या नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील. पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल, मुंबईसाठी असेल, वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकीय मार्ग मागील 20 वर्षापासून वेगळे होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कटुता आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यावर आदित्य ठाकरेंनी काय उत्तर दिलंय ते आता पाहूयात. आता जवळपास 20 वर्ष झाली. कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती. उद्धव साहेब जर तुम्हाला माहिती आहे, राग मनात ठेवत नाहीत कधी. जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे. ठीक आहे, राजकीय आतापर्यंत आमचे मार्ग वेगळे होते, राजकीय पद्धती वेगळे होते. एक महत्वाचं जसं मी सांगितलं की राजकारण असेल, पण आम्ही जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं. आणि जे आतापर्यंत आम्ही पाहत आलोय, ऐकत आलोय आणि जसं वागत आलोय की लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, स्वतःचा विचार करू नका. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनीही निशाणा साधलाय. एक गोष्ट बघा, त्यांनी एकत्र येणं न येणं हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते एका कुटुंबाचे सदस्य आहेत. जवळ यायचं नाही, पूर्वीला सगळं केलेलं विसरायचं नाही. ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहतात त्यावेळेला राज ठाकरे आपला कॅन्डिडेट उभं करत नाही, पण अमित ठाकरे उभे राहतात त्याला शिवसेना आपला कॅन्डिडेट देतं. या प्रकारे ते वागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचं की नाही हा विचार राज ठाकरेंनी करायचा, आमचा तो प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी एकत्रीकरणाच्या दिशेनं पावलं टाकली जात असल्याचं स्पष्ट केलं. आता सर्व ठाकरे एकत्र आल्यानंतर त्याचा राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बघूया त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरनं मुंबईत होणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. पूर्ण ताकदीने आमचा पक्ष या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. तसंच शरद पवार सहभागी होणार की नाही ते लवकरच कळेल, अजून वेळ आहे अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. तुमच्या पक्षाचे कोण नेते या मोर्चात सहभागी होणार आहे? मी सहभागी होणार आहे का? माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल. 5 तारखेला आहे ना, हा मग आज उद्यामध्ये ठरेल. ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता, काय भावना आहे पुढे महापालिका निवडणूक? कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना. अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना चाहिए. मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे.
अनाकलनी यासाठी, कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय. आणि अनाटक यासाठी की जी आरमध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत, आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठही गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं म्हणणं आहे. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाची मनसेकडनं जय्यत तयारी केली जाते. मुंबईकरांनी या मोर्चात सहभागी व्हावं यासाठी मनसेकडनं निमंत्रण दिलं जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्याकडनं पत्रक वाटून मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे. या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे. मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत. मला असं वाटतं हा अभूतपूर्व असा मोर्चा असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर हा संयुक्त महाराष्ट्र 2.0 असेल. जो 5 जुलैला जो मोर्चा आहे त्याकरता सगळ्यांनाच आम्ही आव्हान करणार आहोत. कारण सगळ्यांनाच ही आता मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. याकरता आम्ही त्यांना आवाहन करतोय, जागरूक करतोय. हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही शाळांमध्ये जसे जाऊन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटली, तशीच आम्ही प्रत्येक शिक्षकांना भेटलो, प्रत्येक आस्थापनेमध्ये जाऊन भेटतो. आमचे कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार. सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. 5 जुलैचा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र 2.0 असेल. वरळी विधानसभेच्या आखाड्यात एकमेकांसोबत 2 हात केलेले कट्टर राजकीय विरोधक आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं हस्तांदोलन बरंच बोलकं आहे. निमित्त होतं न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कॉन्क्लेव्हचं. आदित्य ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा समोर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे समोर होते. दोघांनी एकमेकांसोबत असं काही हस्तांदोलन केलं की हे मनोमिलन दिलसे वाटलं. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असताना हेच संदीप देशपांडे काहीशे आक्रमक भूमिका घेत होते. पण राज ठाकरेंच्या मराठी मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिल्यावर त्यांचा नूर बदलल्याचं पाहायला मिळालं. असं काही वितुष्ट नाही आहे. राजकीय मतभेद असतात, पण काही आमचे मनभेद वगैरे नाही आहेत. त्यामुळे एकमेकांच्या समोर आलो की आम्ही नेहमी बोलतो, तसंच आज बोललो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आम्हाला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान इथल्या मधल्या कुठल्या पॅचमध्ये एकत्रित चालताना दिसतील महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी? पॅचमध्ये कशाला, संपूर्ण चालतील. मधल्या पॅचमध्ये कशाला, संपूर्ण चालतील ना. पूर्ण गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान चालतील. 2 ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार हे पक्क झालंय. त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी 5 जुलैच्या मोर्चाची मोर्चे बांधणी एकत्रितपणे केली. एका हॉटेलमधल्या टेबलवर दोन्ही नेत्यांमध्ये खमंग चर्चाही रंगली. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांची वाढती जवळीक डोळ्यात भरणारी होती. 6 तारखेला एक मोर्चा निघेल, 7ला एक निघेल, याच्यापेक्षा एकाच विषयाकरता एकत्रित एक भव्य दिव्य मोर्चा निघावा असं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आणि मग 5 तारीख ठरली. 5 तारीख ठरल्यानंतर आज संजय राऊत साहेबांनी तसं ट्विट केलं. मग ट्विट केल्यानंतर एकदा ते उघड केल्यानंतर मग आता आम्हाला उघड भेटायला काय हरकत आहे, म्हणून आम्ही सुद्धा आज भेटलेलो आहोत. आणि जास्तीत जास्त व्यापक कसा करता येईल, यामध्ये इतर संघटनांना कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल, लोकांची जनजागृती कशी करता येईल, याकरता आम्ही रणनीती ठरवू. शेवटी पक्षाचे कार्यकर्ते तर येतीलच, पण मराठी माणूस सुद्धा सामील झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या हितासाठी प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला न जाता एकत्र यावं, भूतकाळातल्या चुका टाळाव्यात असं आवाहन मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलं.
त्यामुळे मनसेच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज येऊ शकतो. तर प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांनीही बोट ठेवलं. 1947 सालापासून जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भारतीय, पण मी मराठी कधीपासून आहे? मी 6व्या शतकापासून मराठी आहे. त्यामुळे ही भावना लोकांच्या मनात होती, राहील, आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवणं खूप लोकांच्या मनात असलं तरी ते शक्य होणार नाही. एखादा पक्ष ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला त्याच्यावरती जसं पूर्वीपासून विषप्रयोग केले जातात, वेगवेगळे प्रयोग केले जातात एखादं संस्थान तोडण्यासाठी, तसं ज्या वेळेला शिवसेना हा महाराष्ट्रभर ज्या वेळेला पसरला त्यावेळेपासून हे प्रयत्न चालू झाले की हा पक्ष तोडण्याचा. काही वेळेला यशस्वी झाले, काही वेळेला अयशस्वी झाले, आणि ही काही शकलं जी केली गेली ती परत जरी जोडली गेली नाही आणि त्यांनी जरी स्वतःचं अस्तित्व ठेवलं तरी काही मुद्द्यावरती ते एकत्र आलेले आहेत आणि त्या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात महाराष्ट्राच्या हितासाठी जे करायचंय ते आम्ही नक्की करू. खासदार संजय राऊत यांच्या ट्विटनंतर ठाकरे बंधू मोर्चात एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी त्याला दुजोरा दिला. सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील, वाद कुठचाच नाहीये, आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं. कालपर्यंत एक होते, आता 2 ठाकरे झाले ना. 2 ठाकरे म्हणजे अगोदरपासून ते पण आता दोघं रस्त्यावर येत आहेत, दोघं मिळून येत आहेत. अरे लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरायचा अधिकार प्रत्येकाला आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण एक ठाकरे तुमच्या हातातून निसटले. नाही, निसटले म्हणजे काय? निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता ते कुठे गेले का? आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत रस्त्यावर. 5 तारीख आहे ना. हा म्हणजे 5 जुलै आहे ना, ब्रेक लागू शकतो. नाही मी ते म्हणालो नाही. एकूणच 5 जुलैचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जोमानं कामाला लागले. आता यावर सत्ताधाऱ्यांची काय खेळी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.